नमस्कार. शरीर शुद्धी होणं ही एक नैसर्गिक गरज आहे आणि सध्या बैठ्या जीवनशैलीमुळे यामध्ये खूपच अडथळे येत आहेत. बऱ्याच जणांना पोट साफ नाही होण्याची तक्रार असते आणि ऐकताना ही तक्रार कितीही किरकोळ वाटली तरी अनेक मोठ्या आजारांचं हे महत्वाचं कारण असतं. आणि यासाठी अर्थातच आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा आणि त्याचबरोबर शरीर शुद्धी करणारी काही औषधे उपचार तुम्ही नियमित घेऊ शकता. त्यासाठीच पूर्वी घरोघरी एरंडेल तेल महिन्यातून एकदा का होईना अगदी सगळ्यांना, लहान मुलांपासून सगळ्यांना देण्याची फार छान पद्धत होती. त्याचे असंख्य गुण आहेत आणि ते आपण वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत. आपल्या चॅनलवरचे सगळेच व्हिडिओ शास्त्रीय असतात, त्यामुळेच त्यांना खूप मोठा प्रतिसाद मिळतो आणि अनेक पेशंट्स त्यांच्या शंका, प्रश्न कमेंट्समध्ये विचारत सुद्धा असतात. एरंडेल तेल या एकाच विषयावर आतापर्यंत अक्षरशः हजारो कमेंट्स आणि प्रश्न आलेले आहेत आणि यावरूनच लक्षात येतं की किती जणांना या विषयाची गरज आहे किंवा या समस्येसाठी उत्तर हवंय. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एरंडेल तेल आणि त्याविषयी सगळ्यांच्या मनात असलेला एक महत्वाचा प्रश्न, म्हणजे नेमकं हे तेल घ्यायचं कसं. आता बऱ्याच जणांना आधीच एरंडेल नुसतं म्हटलं की कसं तरी व्हायला लागतं. हे तेल थोडं चिकट असतं, त्यामुळे मला ते घेता येईल का, त्याने मळमळ किंवा उलटी तर होणार नाही ना, अशा शंका बऱ्याच जणांच्या मनात आधीच आलेल्या असतात. त्यासाठीच अगदी सोपे आणि शास्त्रीय टेक्निक आपण पाहणार आहोत. त्यामुळे एरंडेल तेल घेताना तुम्हाला त्याची चव किंवा चिकटपणा अजिबात जाणवणार नाही आणि त्याचा संपूर्ण फायदा मिळेल, ही माझी गॅरंटी. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा, प्रोत्साहन यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आपलं हिंदी चॅनल सुद्धा आहे बरं का, तुम्हाला माहिती आहे ना. आपल्या अमराठी भाषिक परिचितांना हिंदी चॅनल विषयी अवश्य सांगा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आयुर्वेद आणि आपलं भारतीय जीवन आहे ना, ते अगदी अभिन्न होतं. बऱ्याच वर्षांचा वारसा आणि अनुभव असल्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञान आपोआप यायचं. आणि असाच अगदी शास्त्रीय उपाय म्हणजे अधूनमधून दिलं जाणारं एरंडेल तेल. पण जसं पाश्चिमात्यांचा प्रभाव वाढायला लागला तसं आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. हे आपल्याला परिचित आहे, त्यामुळे घरगुती शास्त्र आहे असा गैरसमज बऱ्याच जणांचा व्हायला लागला. आणि म्हणूनच सध्या सोशल मीडियावर सर्दी खोकल्यापासून अगदी कॅन्सर पर्यंत बिनधास, इन्स्टंट आणि सो कॉल्ड आयुर्वेदिक उपाय सांगणाऱ्या स्वयंघोषित तज्ज्ञांची फार चलती आहे. पण आयुर्वेद यापेक्षा खूप सखोल आहे. वरवरची माहिती घेऊन इकडून तिकडून काही उपाय सांगणारे लोक लोकप्रिय असले तरी बरेचदा त्यामुळे गैरसमज होतात, लोकांची दिशाभूल होते आणि शिवाय शास्त्राचं सुद्धा नुकसान होतं. असो, शेवटी निरक्षीर विवेक आहे हा आपल्यालाच हवा. सांगणाऱ्याचं ज्ञान, त्याचा अनुभव यांचा विचार करूनच ते सांगतात ते फॉलो करायचं, हे सध्याच्या काळात महत्वाचं. आपल्या चॅनलवर एरंडेल तेल हा संपूर्ण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बनवलेला व्हिडिओ आहे, तो खूप पॉप्युलर आहे. या व्हिडिओमध्ये एरंडेल तेल कोणी घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, कधी घ्यायचं याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्याचे फायदे सुद्धा खूप छान समजावून सांगितलेले आहेत. त्यावर मी तुम्हाला सांगितलं तसं अक्षरशः हजारो प्रश्न आलेत, तितकेच फीडबॅक सुद्धा आलेले आहेत. जर तुम्हाला वारंवार अपचन, कॉन्स्टिपेशन, सांधेदुखी, पोटात गॅस, त्वचेचे विकार, कृमी, जंत, त्वचेचा कोरडेपणा असे त्रास होत असतील तर त्यासाठीचं प्रभावी औषध म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल तेल म्हणजे एरंड्याच्या बिया असतात त्यापासून तयार झालेलं एक नैसर्गिक विरेचक औषध आहे. आयुर्वेदात मुख्यतः हे सगळ्या वातविकारांसाठीचं खूप सुंदर औषध सांगितलेलं आहे. पोटातून घेतल्यावर हे तेल जठरातील जो आमदोष आहे, म्हणजे टॉक्झिन्स आहेत, दूषित द्रव्य आहेत, त्यांना बाहेर काढायला मदत करतं. विशेषतः वातदोषामुळे होणारा कोरडेपणा, सांधेदुखी, संधिवात यामध्ये एरंडेल तेल फक्त वातहर नाही तर एक स्निग्ध औषध म्हणून सुद्धा काम करतं. आयुर्वेदामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे, त्यामध्ये म्हटलंय, आम वात गजेंद्रस्य शरीर वनचारिणः एक एव निहंता अयम एरंड स्नेह केसरी. याचा अर्थ काय तर शरीरातील आमदोष आणि वातदोष खूप बलवान असतात. अगदी हत्तीप्रमाणे शरीरात स्वच्छंदपणे संचार करणाऱ्या या वात आणि आमदोषाला नाहीसं करण्यासाठी फक्त एरंड रूपी एकच स्नेह म्हणजे केसरी पुरेसा आहे. किती सुंदर भाषा आहे बघा, आणि किती छान तेलाची माहिती सांगितलेली आहे. आता एरंडेल तेल घेण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. एक म्हणजे मेडिकलमध्ये मिळणारं रिफाईंड तेल आणि दुसरं म्हणजे घाण्यावर बनवलेलं शुद्ध एरंडेल तेल. जेव्हा तेलावर रिफाईंड प्रोसेस केली जाते तेव्हा त्यातले सगळे महत्वाचे घटक, इन्ग्रेडियंट्स उच्च तापमानावर नष्ट होऊन जातात. म्हणून शक्यतो घाण्यावर बनवलेलं शुद्ध तेल घ्यावं असा माझा सल्ला असतो. अर्हम आयुर्वेद ही मी स्वतः काही प्रॉडक्ट्स बनवते, ती खूप लोकप्रिय आहेत. शेकडो प्रेक्षक रोज या प्रॉडक्टची ऑर्डर देतात
आणि सगळ्यात जास्त ऑर्डर असते ती च्यवनप्राश, कुंकुमारी तेल आणि आपलं हे लाकडी घाण्यावर बनवलेलं एरंडेल तेल आहे त्याची. आणि जे प्रेक्षक ही ऑर्डर देतात ना, त्यांच्या सुद्धा मनात याविषयी काही काही प्रश्न असतात, काही शंका असतात. आणि त्यातला सगळ्यात कॉमन प्रश्न म्हणजे हे कसं घ्यायचं. आणि आपण आज त्यासाठीच पाहणार आहोत की तेल घेण्याच्या प्रभावी आणि काही पारंपरिक पद्धती. पहिली पद्धत, हर्बल टी किंवा काढ्याबरोबर एरंडेल तेल घेणं. दालचिनी, बडीशोप, धणे किंवा सुंठ, मिरी, पिंपळी अशा औषधांचा काढा करावा किंवा आपण त्याला हर्बल टी म्हणतो. या काढ्यात तुम्ही तुळस किंवा गवती चहा ऍड करू शकता, थोडा गुळ ऍड करू शकता, किंवा आपला अरहम कषाय किंवा हर्बल टी आहे त्यामध्ये ही सगळी औषधं आहेतच. त्याचबरोबर इतरही अनेक औषधं आहेत. ज्यांना चहा कॉफीची सवय आहे त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. तर याचाच मी आज अर्धा चमचा 1 कप पाण्यात उकळलाय. उकळताना यामध्ये सुद्धा तुम्ही गवती चहा, गुळ ऍड करू शकता. आणि हा काढा जो आहे हर्बल टी कुठल्याही प्रकारचा, तो गाळून कप मध्ये घेतला की सकाळी उपाशीपोटी साधारण तुमच्या पचनशक्ती किंवा प्रकृतीनुसार 10 ते 15 ml इतकं घाण्यावरचं एरंडेल तेल त्याच्यात टाकून घ्या. 2-3 तासानंतर साधारण 4-5 जुलाब होतात. आतडी अगदी स्वच्छ होतात, शरीर हलकं वाटतं आणि हर्बल टीच्या चवीमुळे तुम्हाला एरंडेल तेलाची चव सुद्धा कळत नाही. तुम्हाला जर वारंवार कफ, सर्दी, खोकला, गॅसेस असे विकार होत असतील तर हा ऑप्शन छान आहे. पावसाळ्यामध्ये सगळ्यांसाठी असा काढ्याबरोबर घेतलेला एरंडेल तेल हा चांगला ऑप्शन आहे. आता ऑप्शन नंबर 2, दुधाबरोबर. ज्यांना औषध म्हणून किंवा वाताचा त्रास आहे तर हे नियमित घ्यायचं आहे त्यांच्यासाठीचा ऑप्शन म्हणजे दुधाबरोबर एरंडेल तेल घेणं. आता हे दूध कसं बनवायचं, तर 1 कप दूध, 1 कप पाणी आणि यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालून हे उकळावं. याला म्हणतात क्षीरपाक. आणि कप मध्ये हे गाळून घेतलं की त्यामध्ये एक कप होईपर्यंत हे उकळायचंय बरं का. आणि त्यानंतर गाळून घ्यायचं. मग त्यामध्ये 1 चमचा एरंडेल तेल टाकायचं. याने जुलाब होतील असं नाही, पण शरीरात सगळ्या ठिकाणचा वाढलेला वात कमी करण्यासाठी एवढा डोस पुरेसा आहे. तुम्हाला बद्धकोष्ठ असेल तर सुरुवातीला तुम्ही 1 चमचा घेऊ शकता आणि त्यांनी पोट साफ होत नसेल तर तुमच्या प्रकृतीनुसार 2 चमचे म्हणजे 10 ml सुद्धा तुम्ही दुधात घेऊ शकता. ज्यांना वाताचा किंवा पित्ताचा त्रास आहे, सांधे दुखतात, हाडांमधून कटकट आवाज येतो, पोटाची नेहमीची तक्रार आहे, वजन मुळीच वाढत नाही, त्यांनी आठवड्यातून 1दा किंवा 2दा असं दूध घेतलं तर वात आणि पित्त दोन्ही कमी होतात. सांध्यांमध्ये लुब्रिकेशन होतं. यातल्या सुंठीचा सुद्धा खूप छान फायदा होतो. सुंठीच्या चवीमुळे असं दूध घेतलं आणि त्यात एरंडेल तेल घेतलं तर त्याचा चिकटपणा तुम्हाला जाणवत सुद्धा नाही. आता प्रकार नंबर 3, ज्वारीची भाकरी किंवा गव्हाच्या चपाती बरोबर. ही खूपच सोपी रेसिपी आहे. अगदी लहान मुलांना किंवा वृद्धांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे एरंडेल तेल सहज देऊ शकाल. ज्यांना एरंडेल तेलाची चव किंवा चिकटपणा नकोय त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे. विशेषतः संधिवाताचे, आमवाताचे जे पेशंट असतात त्यांना मी याच पद्धतीने एरंडेल तेल घ्यायला सांगते. म्हणजे काय करायचं, भाकरीचं किंवा गव्हाचं पीठ मळताना 1 भाकरी किंवा 1 चपातीच्या पिठामध्ये साधारण 5 ml 7 ml इतकं एरंडेल तेल टाकायचं आणि हे पीठ मळायचं आणि त्याची नेहमीप्रमाणे भाकरी किंवा पोळी करायची. वाताचा खूप त्रास आहे, थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर याच पिठामध्ये तुम्ही 1-2 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकू शकता. खूप गॅसेस होत असतील, शुगर, कोलेस्ट्रॉल किंवा वाढलेलं वजन असेल तर ही भाकरी करताना, पोळी करताना त्यामध्ये तुम्ही थोडा ओवा सुद्धा टाकू शकता. तर या भाकरीची, चपातीची चव वेगळी कळत सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही न सांगता जर ही भाकरी किंवा पोळी कोणालाही खायला दिली तर आपल्या घरच्या तुपाची चव असते ना, तशी चव लागते. आहे की नाही अगदी सोपा प्रकार. ज्यांना पोट मुळीच साफ होत नाही, खूप कोरडेपणा आहे, सांध्यांचा त्रास आहे, वारंवार चूर्ण घ्यावं लागतं, अशा व्यक्तींना जर नेहमी एरंडेल तेल घ्यायचं असेल तर हा सगळ्यात बेस्ट प्रकार आहे. आठवड्यातून 3 वेळा घ्या किंवा मग सलग 15 दिवस घ्या, मग परत 15 दिवस गॅप करा. अशा प्रकारे तुम्ही एरंडेल तेल घेऊ शकता. खूप दीर्घकाळ सुद्धा म्हणजे महिने चालूच आहे असं करू नका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, एरंडेल तेल तुम्हाला दीर्घकाळ घ्यायचं असेल किंवा एखाद्या आजारासाठी औषध म्हणून सलग घ्यायचं असेल तर त्याचं जे योग्य प्रमाण आहे त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यानुसार त्याची मात्रा, त्याचं माध्यम ठरवायला हवं. तुम्ही या 3 प्रकारांपैकी कुठल्या प्रकारानं एरंडेल तेल कधी घेतलेलं आहे का, त्याचा तुम्हाला काही फायदा झालाय का, तुमचा अनुभव काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. कारण या कमेंट्स फक्त आमच्या टीमसाठीच नाहीत बरं का, किंवा माझ्यासाठी नाहीत, तर इतर प्रेक्षक सुद्धा या कमेंट्स वाचत असतात. त्यातून सगळ्यांची आरोग्यासाठी उपयुक्त अशी एक चर्चा होत असते, अनुभवांची देवाणघेवाण होत असते. आणि आयुर्वेदाचं हे शास्त्रीय जो वारसा आहे तो अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. आणि
असे शास्त्रीय उपाय सगळ्यांना माहीत व्हावेत म्हणून तुमचे अनुभव या आरोग्य यात्रेमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेलच तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण असंच आयुर्वेदिक शास्त्रीय ज्ञान आपण आपल्या चॅनलद्वारे देत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.